नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या खात्यात 1,500 रुपयांचा हप्ता अजून जमा झाला नसेल तर पुढचे काही मिनिटे खूप महत्त्वाचे आहेत. कारण सध्या अनेक महिलांचे पैसे थांबले आहेत, पण कारण सगळ्यांना माहीत नाही आहे. तर सर्वात आधी मला कमेंटमध्ये सांगा, तुमचा हप्ता जमा झाला आहे की अडकला आहे. तर एका शब्दामध्ये उत्तर द्या. तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन जर असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण येथे भेटतात ताज्या अपडेट्स आणि योजनांची माहिती, जी शेतकऱ्यांना खूप महत्त्वाची असते आणि त्यामुळेच प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ताजी बातमी पोहोचवणं हे आपल्या चॅनलचं उद्दिष्ट आहे. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आता मुद्द्यावर येऊया. काय आहे नेमकी लाडकी बहीण योजनाचा मुद्दा, नेमकी का आले नाही ते रुपये 1,500? लाडक्या बहिणींनो, अर्ज भरताना आपल्याला वाटतं की काम पूर्ण झालं आहे, पण खरी प्रक्रिया तेव्हा सुरू होते जेव्हा डिजिटल पडताळणी होते. म्हणजेच डिजिटल पडताळणी म्हणजेच तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता किंवा ई-के-वाय-सी म्हणजे फक्त एक औपचारिकता नाही आहे, ती तुमची एक ओळख असते. बँक आणि आधार माहिती जुळते का यांची अंतिम तपासणी असते. म्हणजेच जर तुम्ही ई-के-वाय-सी करतात, ई-के-वाय-सी म्हणजेच तुमची ओळख असते. आधार लिंक म्हणजे तुमचं ओळख असतं. त्यामध्ये तुमचं नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ई-के-वाय-सीमध्ये पण तुमची जी ओळख राहते सेम ॲज, म्हणजेच की ज्यावेळेस तुम्ही आधार कार्डवर किंवा बँकेच्या पासबुक ती माहिती जर सारखी असेल तर तुमची ऑनलाईन डिजिटल पडताळणी तिथे चेक केली जाते. म्हणजेच की जे ऑनलाईन कामं चालतात तिथे चेक होते. तुमचं पासबुक झालं किंवा आधार कार्ड, जे काही माहिती आहे म्हणजेच त्यामधले स्पेलिंग मिस्टेक किंवा मोबाईल नंबर किंवा तुमचे काही आडनाव वगैरे किंवा मोबाईल नंबर वेगवेगळा जर असेल तर तुमची पडताळणी केली जाते की हाच व्यक्ती आहे का. तर लाडक्या बहिणींनो, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. म्हणजेच काय होतं, कुठे गडबड होते आणि कुठेच तुम्ही चुकता, त्यामुळे तुमची जे पैसे आहेत ते अडकतात. उदाहरण झालं म्हणजे मोबाईल नंबर आधारशी लिंक नाही, बँक खात्यात नाव वेगळ्या स्पेलिंगने आहे किंवा बायोमेट्रिक पडताळणी अर्धवट राहिली आहे. म्हणजे तुमचा चेहरा झाला किंवा थंब झाला, म्हणजेच बोटाचे जे थंब असतात तर ते झाले, तर त्या सिस्टीममध्ये काही गडबड होते आणि मॅच होत नाही. तर तिथेच डिजिटल पडताळणी केले जाते, म्हणजे मॅच होतात की नाही. तर सिस्टीममध्ये पेमेंट होल्ड करू शकते. ही जर गडबड किंवा एरर असेल तर तुम्ही त्यामध्ये काहीतरी तुम्हाला दुरुस्त करायला लागतं. आता लक्षपूर्वक ऐका. जर अर्जात काही माहिती चुकीची भरली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी मर्यादित कालावधी उपलब्ध आहे. वेळ निघून गेल्यावर सुधारणा करता येत नाही, कारण सरकारचे नियम लागू असतात. म्हणूनच आत्ताच 3 गोष्टी तुम्ही तपासा. तुमचा आधार मोबाईल लिंक आहे का? बँक आधार लिंक आहे का? आधार मोबाईल लिंक आणि आधार बँक लिंक हे खूप चेक करण्याची जरुरीचे आहे. जर तुमचा आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक कोणत्याही बँकेत असो, बडोदा बँक, SBI बँक किंवा ADC बँक, कोणत्याही बँकमध्ये असो, पण त्याला आधार लिंक असणे जरुरीचे आहे. आता ई-के-वाय-सी स्टेटस पूर्ण आहे का? स्टेटस म्हणजे की ज्या वेळेस आपण ई-के-वाय-सी करतो त्यावेळेस आपलं स्टेटस कंप्लीट असणं खूप जरुरीचं आहे. जर तुम्ही अजून तपासलं नसेल तरच आपल्या शेजारच्या आसपासच्या कॅफेमध्ये तुम्ही जाऊन चेक करा. आता मला सांगा, तुम्ही ई-के-वाय-सी स्वतः केली किंवा सेटवर जाऊन केली? कारण कधी मधली प्रक्रिया पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो आणि ते आपल्याला माहीत नसते. म्हणून आपल्याला चेक करणं खूप जरुरीचं असतं. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, पेमेंट प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होत असल्यामुळे काहींना विलंब दिसू शकतो. म्हणजेच की जे आपल्याला पैसे येतात त्यावेळेस आपल्या प्रक्रियेमध्ये काही वेळेस विलंब होतो आणि पेमेंट यायला पण आपल्याला वाट पाहावी लागू शकते. तर म्हणून घाबरून जाऊ नका, पण निष्काळजीपणाही करू नका.
कारण की लक्षात ठेवा, एक छोटीशी चूक आणि एक मोठा लाभ थांबवू शकते. तुमची जी मेहनत आहे कागदपत्र गोळा करण्याची किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्याची, सगळी याला खूप टाईम लागतो. तर अजिबात चुकी करू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. योग्य आणि योग्यच माहितीनुसार तुम्ही सगळं करून घ्या. कारण कदाचित कोणाचा तरी हप्ता फक्त एका छोट्या अपडेटमुळे अडकलेला असतो. तुमचा हप्ता जमा की विलंब कमेंटमध्ये मला आत्ताच लिहा. आणि अशाच स्पष्ट आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण येथे तुम्हाला मिळतात ताज्या बातम्या, ताज्या योजना आणि खूप साऱ्या अपडेट्स डेली. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.